Good afternoon, all. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay, from today's lecture, we are going to learn next chapter from pharmaceutical chemistry. So, chapter number 3, inorganic pharmaceuticals. हा जो तुमचा इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स आहे हा मोठा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये सब बीट भरपूर आहेत. सो ह्या चॅप्टर मधून जास्ती तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो, बिकॉज ह्या चॅप्टर मध्ये हिमॅटोनिक्स हा बीट आहे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट, टॉपिकल एजंट, डेंटल प्रोडक्ट अँड मेडिसिनल गॅसेस अलॉंग विथ अँटीमायक्रोबियल कंपाऊंड, हे सगळे जे आहेत ते बीट इन्क्लूड केलेत. सो चॅप्टर नंबर 3 इज व्हेरी बिग. सो वी आर गोइंग टू लर्न बीट बाय बीट ऑफ दिस चॅप्टर. त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला आजच्या लेक्चरला कोणता बीट घेतोय, हिमॅटोनिक्स, अँड इफ टाइम परमिट्स वी आर मुव्हिंग टुवर्ड्स टॉपिकल एजंट. सो हे सगळे आपण आजच्या लेक्चरला 2 बीट कव्हर करणार आहोत. इन दॅट फर्स्ट बीट इज हिमॅटोनिक्स. स्क्रीन इज विजिबल टू ऑल. Yes, ma'am. Hematonic. So iron is one of the crucial ion required for the human body, and it have a several important function as mentioned below. So see that slide. हे जे हिमॅटॉनिक्स आहे, हे हिमॅटॉनिक्स ह्यामध्ये आयन आहे. सो आयन आपल्या बॉडीमध्ये खूप क्रुशियल आहे, इम्पॉर्टन्स आहे आयनचं. सो व्हेरियस फंक्शन जे आहेत ते इथं मेन्शन केलेले आहेत. So hematonic are substance required in the formation of a and uses in the treatment of anemia. हे जे हिमॅटॉनिक्स आहे, तर हे हिमॅटॉनिक्स जे पण ब्लड आहे ते ब्लड फॉर्म करण्यासाठी आपल्याला लागतं. आणि जर समजा तुमच्या बॉडीमध्ये जर ब्लडचं मीन्स ब्लड जर कमी असेल तर काय होणार आहे, अल्टिमेटली इट कम्स अंडर डिसऑर्डर लाईक अॅनिमिया. सो हे जे अॅनिमिया आहे, सो डेफिनेशन ऑफ अॅनिमिया, it is a condition in that healthy red blood cells cannot carry adequate quantity to your body tissue. So हे जे अॅनिमिया आहे त्याच्यामध्ये काय होतं, अॅनिमिया ही एक डिसीज कंडिशन आहे ज्याच्यामध्ये तुमची जी बॉडी असते ती प्रॉपर ब्लड फॉर्म करत नाही. जे पण आपले रेड ब्लड सेल जे आहेत ते प्रॉपरली फॉर्म पण होत नाहीत, आणि जेवढे फॉर्म झालेत ते काय करतात, त्यांची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी आहे. त्यामुळं कॅपॅसिटी कमी पडते, त्यामुळे आपल्याला अॅनिमिया हे डिसऑर्डर होतात. ह्याच्यामध्ये हिमॅटॉनिक्स पण असा सबस्टन्स आहे की ह्याच्या अॅनिमियाच्या ट्रीटमेंट मध्ये वापरला जाणारा हा सबस्टन्स आहे हिमॅटॉनिक, ज्याच्यामध्ये जे काही ब्लड आहे ते प्रॉपरली फॉर्म होतं आणि त्याची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ते पण ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी नॉर्मल मध्ये आपल्याला बघायला मिळते, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी नॉर्मल मध्ये बघायला मिळते. मग ह्याच्यासाठी कोण हेल्प करत असेल, जे काय आरबीसी प्रिपेअर वगैरे करणे वगैरे, ह्याच्यामध्ये आयनचा खूप मोठा रोल आहे. सो आयन इज वन ऑफ द क्रुशियल iron required for the human body and it have a several important function. So function मध्ये बघा, in that distribution of RBCs, blood loss, improper red cell formation. हे जे अॅनिमिया आहेत, हे इथं स्लाइड वरती अॅनिमियाचे कॉजेस दिलेले आहेत की अॅनिमिया कशामुळे होऊ शकतो. सो इम्बॅलन्स जर झाला तुमचे जे काय ब्लड आहे त्याच्या फॉर्मेशन मध्ये आणि जर त्याच्या पुढच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये, सो जे आरबीसीज आहेत त्या जर समजा कमी प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये फॉर्म झाला तर डेफिनेटली जे आपल्या बॉडीला आहे ते प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन नाही होणार आहे, प्रॉपर ऑक्सिजन कॅरी नाही होणार आहे. सो डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीज इज डिस्ट्रीब्युटेड बाय ब्लड लॉस. जे काय ब्लड लॉस आहे त्याच्यामुळे काय होतंय, आरबीसीज कमी होत आहेत. इम्पेअर्ड रेड सेल formation due to deficiency of essential factor that is a iron
विटॅमिन B12 अँड फॉलिक ऍसिड. जे पण अॅनिमिया आहेत त्याचे कॉजेस इथे सांगितलेले आहेत. जर तुमच्या बॉडीमध्ये आयर्नची डिफिशियन्सी असेल विटॅमिन B12 किंवा फॉलिक ऍसिडची, तर डेफिनेटली यू आर फेसिंग टू अॅनिमिया डिसऑर्डर. नेक्स्ट आहे बोन मॅरो डिप्रेशन. बोन मॅरो डिप्रेशन इट इज ऑल्सो रिलेटेड टू condition of anemia. So in that decrease in production of a cell like a leukocyte, erythrocyte and thrombocyte. जे पण आपल्या बॉडीमध्ये आपल्याला सेल्स दिसतात, रेड ब्लड सेल्स जसे आहेत तसं आपल्या बॉडीमध्ये लिकोसाइट्स आहेत, इरेथ्रोसाइट्स आहेत अँड थ्रोम्बोसाइट्स आहेत. सो जे पण सेल्स आहेत जे की बॉडीमध्ये ब्लड मध्ये आहेत त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला डिसीज कोणता दिसतो, बोन मॅरो डिप्रेशन. अँड आरबीसी जर तुमच्या बॉडीमध्ये कमी जर प्रोड्यूस झाल्या किंवा जर प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय तुमच्या बॉडी टिश्यूला किंवा सेलला नाही गेला तर कंडिशन कोणती अराईज होती, अॅनिमिया. सो हिअर इज अ टू डिसऑर्डर आर डिस्कस्ड ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ आयर्न. आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे हे काय होतंय, तुमच्या बॉडीमध्ये ह्या डिसऑर्डर शो व्हायला लागतात. In that next is a increase the destruction of RBC. So iron is an essential body constituent. It is the essential constituent of a hemoglobin. हे जे आयन आहे ते आयन आपल्या बॉडी मध्ये काय करतं, हिमोग्लोबिन जे आहे हिमोग्लोबिन सोबत बाइंड होतं आणि ऑक्सिजन कॅरी करतं. सो जर समजा तुमच्या बॉडीमध्ये आरबीसीचं प्रोडक्शन कमी झालं तर डेफिनेटली काय होणार आहे, तिथं बॉडीमध्ये ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते टिश्यूना कमी होईल. सो सायटोक्रोम अँड अदर कॉम्पोनंट ऑफ द रेस्पिरेटरी एन्झाइम इट्स अ चीफ फंक्शन आर इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन टू अ टिश्यू. हिमोग्लोबिन अँड सेल्युलर ऑक्सिडेशन मेकॅनिझम, depletion of iron store may be result in iron deficiency anemia. So iron is used to build up blood in anemia. So हे जे काय आयन आहे, आयनचा जर सप्लाय कमी पडला तर अॅनिमिया होतो. पण आयनच्या ट्रीटमेंट, अॅनिमियाच्या ट्रीटमेंट मध्ये आपण कोणत्या आयनचा यूज करतो, आयन. सो इन दॅट ऑफिशियल आयन कंपाऊंड, मग आपल्याला बघायचे आहेत कोणते कोणते ऑफिशियल आयनचे कंपाऊंड आहेत. देयर इज अ 5 ऑफिशियल आयन कंपाऊंड वी आर युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ अॅनिमिया, बोन मॅरो डिप्रेशन. जे काय अशा कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड प्रॉपर फॉर्म होत नाही किंवा बॉडीला प्रॉपर ऑक्सिजन जात नाही, ह्याच्यामध्ये आपण यूज करतो. सो फेरिक सल्फेट, फेरस सल्फेट, फेरस फ्युमॅरेट, फेरस अमोनियम सायट्रेट, फेरस अस्कॉर्बेट अँड कार्बोनाइल आयन. हे सगळे काय आहेत, ऑफिशियल आयन कंपाऊंड आहेत. सो बिफोर दॅट आता आपण दोन टर्मिनॉलॉजी डिस्कस केल्या. कोणती होती, अॅनिमिया अँड बोन मॅरो डिप्रेशन. हे काय आहेत, डिसऑर्डर आहेत. माय व्हॉइस इज ऑडिबल टू यू? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो हे जे अॅनिमिया आहे किंवा बोन मॅरो डिप्रेशन आहे हे कुणामुळे होतं, कुणाची डिफिशियन्सी बॉडीमध्ये असेल तर होते, आयर्नची. आयर्नची. Iron. ओके. सो फंक्शन काय आहेत आयर्नचे, लिसन केअरफुली, स्क्रीन वरती नाहीये बट इट इज अ इम्पॉर्टंट फंक्शन. ही आयर्न जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतं. आपल्याला आयर्नची एवढी का गरज आहे, फर्स्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग टू टिश्यू. पहिलं काय आहे फंक्शन, ट्रान्सपोर्टेशन करतं ते ऑक्सिजनचं, जे काय आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे काय सेल्स टिश्यू प्रेझेंट आहेत तेवढ्या सगळ्यांना. सो इट इज ऑल्सो रिक्वायर्ड इन अ मेटाबॉलिझम ॲज अ कॉम्पोनंट ऑफ सम प्रोटीन अँड एन्झाईम. सो जे काय प्रोटीन्स आणि एन्झाईम मध्ये जे काय मेटाबॉलिझम होतं त्या मेटाबॉलिझम प्रोसेस मध्ये आपल्याला आयर्न लागतं. सो इम्पॉर्टंट रोल इन डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लड टू अदर टिश्यू. जे काय टिश्यू ब्लड जे आहे ते टिश्यू पर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोण करतं, आयर्न करतं. सो त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस ब्लड टू टिश्यू हे हा असं सप्लाय होत असतो, त्याच्यामध्ये आयर्नचा काय रोल आहे, फर्स्ट रोल इट फॉर्म्स बॉन्ड विथ द हिमोग्लोबिन.
पहिल्यांदा ते आपल्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यासोबत एक बॉन्ड तयार करतो आणि त्यामुळे ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी आपल्या बॉडीची चांगली राहते. नेक्स्ट आहे प्लाझ्मा सोबत बाइंड होतं मायोग्लोबिन, सेल हिम्स, सेल रेस्पिरेशन मध्ये त्याचा रोल आहे. डिटॉक्सिफिकेशन जे काय बॉडी आहे त्या बॉडीमध्ये डेफिनेटली मेटाबॉलिक प्रोसेस स्टार्ट असतात, त्यामुळे काय होणार आहे वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमधून बाहेर जाणार आहे. मग ह्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये आयन खूप चांगला रोल प्ले करत राहतो. सो डिटॉक्सिफिकेशन, आता इथं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, जे काय बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ मेटाबॉलिझम, म्हणजे प्रत्येक जे आपल्या बॉडीमध्ये येणारं फूड असेल, ड्रिंक असेल, ह्याच्यावरती काय होणार आहे, ह्याचं डायजेशन होऊन परत ह्याच्यावरती मेटाबॉलिक प्रोसेस स्टार्ट होते. मग त्याच्यामध्ये त्या मेटाबॉलिक प्रोसेस नंतर जे वेस्ट मटेरियल जे आहे, जे टॉक्झिक बाहेर पडतं, ते आपल्या बॉडीमधून इलिमिनेट करण्याचं काम सुद्धा कोण करतं, आयन करतं. सो इट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू प्रोडक्शन ऑफ adenosine triphosphate which is convert food into energy. जे आपण फूड खाल्ल्यानंतर ना जे आपल्याला एनर्जी मिळते ती एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायचं काम कोण करतं, हे आयन्स आहेत, त्यामुळे हे होतं. मीन्स एटीपी फॉर्मेशन ह्याच्यामध्ये आयनचा चांगला रोल आहे. प्राइम रिक्वायरमेंट फॉर अ सेल प्रोलिफरेशन अँड मॅच्युरेशन, हे जे सेल्स आहेत जसे की मी सांगितलं की ब्लड मध्ये ज्या आरबीसी, इरेथ्रोसाइट, थ्रोम्बोसाइट, लिकोसाइट हे जे आपल्याला बघायला मिळतात, ह्यांचं हे ज्या सेल्स आहेत ते फॉर्म करण्याच्या पाठीमागे आयन असतं. सो त्यांचं जे मॅच्युरेशन किंवा त्यांची जी लाईफ सायकल आहे ते हेल्दी ठेवण्याचं काम कोण करतं, आयन करतं. सो दिस इज द ऑल फंक्शन ऑफ अ आयन. सो इम्पॉर्टंट फंक्शन आहेत हे आयनचे. आणि जर आयनची डिफिशियन्सी जर बॉडीमध्ये झाली, आपल्या बॉडीमध्ये आयनचा प्रेझेंट जर कमी झाला तर काय होणार आहे, आपल्याला ॲनिमिया सारखे डिसीज दिसायला लागतात. सो ॲनिमिया म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय आपल्या बॉडीच्या टिश्यूला होत नाही. सेल्स किंवा टिश्यू जे आहेत त्यांच्यापर्यंत प्रॉपर ऑक्सिजन पोहोचत नाही. आणि बोन मॅरो डिप्रेशन काय आहे, ज्याच्यामध्ये जे पण आरबीसीज, डब्ल्यूबीसीज किंवा लिकोसाइट, एरिथ्रोसाइट जे काय सेल्स आहेत जे बॉडी ब्लड मधले ते प्रॉपर प्रोडक्शन होत नाही. सो दिस इज आर टू कंडिशन which occur due to iron. Next is a list of official iron compound, जे की आपण आता बघितले स्क्रीन वरती. हे सगळे काय आहेत, ऑफिशियल आयनचे कंपाऊंड आहेत. फेरस सल्फेट, फेरस फ्युमॅरेट, फेरस अमोनियम सिट्रेट, फेरस अस्कॉर्बेट, कार्बोनाइल iron. So in that first is a ferrous sulfate. So ferrous sulfate chemical formula is a FeSO4 7H2O. This is the chemical formula of ferrous sulfate. Molecular weight, so molecular weight किती आहे, to see this molecular weight of a ferrous sulfate 278.78. It is a molecular weight. So it occur as a odorless bluish green crystals or granules or a pale green crystalline powder with an astringent and metallic taste. So all these are कशा प्रॉपर्टी आहेत, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. जे फेरस सल्फेट आहे त्या फेरस सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, FeSO4.7H2O. आणि मॉलिक्युलर वेट काय आहे फेरस सल्फेटचा 278. आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, ज्यावेळेस आपण फेरस सल्फेट बघतो त्यावेळेस आपल्याला ऑब्झर्व काय होतं, इट इज अ ऑर्डरलेस. सो ह्याला कोणताही स्मेल नाही. इट इज अ ऑर्डरलेस ब्लूइश ग्रीन क्रिस्टल आहेत, ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये पण प्रेझेंट आहेत, पेल ग्रीन क्रिस्टल्स आपल्याला ऑब्झर्व होतात. विथ त्याची टेस्ट कशी आहे, astringent and metallic. So astringent टेस्ट, तुम्हाला माहिती का astringent टेस्ट कशी असते? Okay, so astringent test means it numbs the tongue and construct the throat or puckers the mouth. Means ह्या सगळ्या वर्डचा मीनिंग काय आहे, जर कॉमन लँग्वेज मध्ये सांगायचं झालं, तुम्ही ज्यावेळेस चिंच खाता त्यावेळेस जे तुम्हाला फील होतं ते
नथिंग बट ऍस्ट्रिंजंट. आपली जीभ आहे ती थोडीशी तुम्हाला राड झालेली दिसते. मीन्स काय झालंय तिथं, जे काय टंग आहे त्याचं कन्स्ट्रिक्शन झालंय, म्हणजे टंगच्या ज्या सेल आहेत त्या कन्स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. सो ऍस्ट्रिंजंट काय करतं, कन्स्ट्रिक्शन करतं, जे पण आपले सेल्स आहेत त्यांचं कन्स्ट्रिक्शन करतं किंवा प्रेसिपिटेशन ऑफ अ प्रोटीन. दिस फेनोमेनन इज नोन एज ऍस्ट्रिंजंट. सो फेरस सल्फेट कशी टेस्ट शो करतं, ऍस्ट्रिंजंट अँड मेटॅलिक टेस्ट शो करतं. नेक्स्ट, इट कंटेन 60 mg ऑफ आयर्न इन अ 300 mg 60 to 300 mg पर्यंत आपल्याला आयन्स ह्या फेरस सल्फेट मधून मिळतं. सो इफ्लोरेसंट इन अ ड्राय एअर ऑन एक्सपोजर टू मॉइस्ट एअर, it is oxidized and become a brown in color due to formation of a basic ferrous sulfate of approximate formula FeOH twice SO4. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टी सांगितलेली आहे की फेरस सल्फेट जे आहे या फेरस सल्फेटला जर ड्राय एअर मध्ये जर तुम्ही एक्सपोज केलं तर ते काय होतं, ड्राय किंवा मॉइस्ट एअर मध्ये, तर ते ऑक्सिडाइज होतं. सो ऑक्सिडाइज होऊन आपल्याला एक ब्राऊन कलरचं कंपाऊंड दिसतं. ते ब्राऊन कलर कशामुळे फॉर्म होतंय, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अ बेसिक फेरिक सल्फेट. जे काय फेरिक सल्फेट आहे ते फेरिक सल्फेट काय करतं, स्वतःला त्या एअर मध्ये ऑक्सिडाइज करून घेते आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ब्राऊन कलरचा चेंज झालेला दिसतो. बट बेसिकली ते कोणत्या नेचर मध्ये आहे, त्याचा ओरिजिनल कलर होता ब्ल्यूइश ग्रीन टू ब्राऊन कलर मध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन दिसतं, जे काय बेसिक फेरिक सल्फेट तिथं प्रिपेअर होतं. सो ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी इथं शो करतं. दिस इज द केमिकल प्रॉपर्टी ऑफ फेरस सल्फेट. नेक्स्ट, इट इज अ सोल्युबल इन वॉटर बट इनसोल्युबल इन अल्कोहोल. सो सोल्युबिलिटी कशामध्ये शो करते, वॉटर मध्ये, आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इनसोल्युबल आहे. इट लॉसेस 6 मॉलिक्यूल ऑफ वॉटर क्रिस्टलायझेशन ॲट 38 डिग्री. ज्यावेळेस आपण त्या फेरस सल्फेटला जर हीट दिली तर ते काय करतं, इट लॉसेस 6 मॉलिक्यूल ऑफ वॉटर 6 मॉलिक्यूल लॉस करतं. सो क्रिस्टल फॉर्म मध्ये परत ते रिक्रिस्टलायझेशन शो करतं ॲट 38 डिग्री सेल्सिअस. when heated at a higher temperature it decomposes to ferric oxide. जर आपण जास्ती टेम्परेचरला जर त्याला हीट केलं तर ते काय होणार आहे, स्वतः फेरिक ऑक्साइड मध्ये कन्वर्ट होते. सो इथं डिकॉम्पोजिशन रिएक्शन आपल्याला शो होते. सो फेरिक सल्फेट टू फेरिक ऑक्साइड हे कन्वर्जन इथं होते विथ फॉर्मेशन ऑफ SO2 अँड H2SO4. नेक्स्ट आहे तीच डिकॉम्पोजिशनची रिएक्शन शो केली. फेरिक सल्फेट आहे हे, फेरिक सल्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होते, फेरिक ऑक्साइड मध्ये तिथं होते ड्यू टू डिकॉम्पोजिशन रिएक्शन. नेक्स्ट आहे फेरस सल्फेट रिड्यूस सिल्वर अँड गोल्ड साल्ट टू देअर मेटल. जे पण फेरस सल्फेट आहे त्या फेरस सल्फेटची जर एखाद्या मेटल सोबत जर रिएक्शन केली तर ते काय करते, त्या मेटलचं साल्ट मध्ये कन्वर्जन करते. सो दिस फेरस सल्फेट रिड्युसेस सिल्वर अँड गोल्ड साल्ट टू देअर मेटल्स. म्हणजे जर सिल्वरची रिएक्शन किंवा गोल्डची रिएक्शन ह्या फेरस सल्फेट सोबत केली तर आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह सिल्वरचं साल्ट बघायला मिळतं, त्या रिस्पेक्टिव्ह गोल्डचं साल्ट बघायला मिळतं. सो Ag प्लस Fe2 प्लस गिव्स Ag सिल्वर. Ag मीन्स काय आहे, सिल्वर salt and ferrous as a bicompound. So next is a mercury chloride is a reduced to mercurious chloride in a light. हे mercury chloride आहे हे काय करतं, रिडक्शन इथं रिएक्शन शो करतं आणि मर्कस क्लोराइड मध्ये कन्वर्जन होतं. So twice AgCl2 plus twice Fe2 plus gives Ag2Cl2 plus 2 Fe3 plus 2 Cl minus अशी रिएक्शन आपल्याला शो होते. ह्याच्यामध्ये कोणाचं कन्वर्जन होणार आहे, मर्क्युरी क्लोराइड जे आहे AgCl2 हे जे आहे त्याचं रिडक्शन होतं आणि रिडक्शन रिएक्शन इथं शो होती आणि आपल्याला काय मिळतं, मर्कस क्लोराइड हे मिळतं. नेक्स्ट आहे action of a sodium carbonate solution on a ferrous sulfate produce efflorescence of a carbon dioxide. सो ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सोडियम कार्बोनेट जे आहे, सो दिस इज द सोडियम कार्बोनेट Na2CO3. सो ह्याची रिएक्शन आपण कोणासोबत करवतोय,
फेरस सल्फेट सोबत FeSO4 सोबत. सो हे काय देणार आहेत, हे दोघं कंबाईन होणार आहेत आणि इथं आपल्याला इफरवसन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळते. म्हणजे आपल्याला कार्बन डायऑक्साईड तिथं रिलीज होताना दिसतंय ह्या दोघांच्या ऍक्शनमुळे. तर फर्स्टली ते काय 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 करतील, एकमेकांसोबत केमिकली इंटरॅक्ट करतील आणि ते एक कंपाऊंड तयार करतील. हे कंपाऊंड काय आहे, FeCO2 मीन्स काय असणार आहे, फेरस कार्बोनेट. सो हे फेरस कार्बोनेट परत आपल्याला वॉटर सोबत रिॲक्शन करताना शो करते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होते आणि इथं जे कंपाऊंड फॉर्म होतंय FeOH टॉईस, दॅट इज अ फेरस हायड्रॉक्साईड. तर हे कंपाऊंड आपल्याला फॉर्म होताना दिसते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा रिलीज झाल्यामुळं त्याच्यामध्ये एफरवसन्स, सो जे बबल फॉर्मेशन जे आपण म्हणतो सोल्युशन मध्ये, ते फॉर्म होताना दिसते. सो फेरस सल्फेट गिव्स ऑल कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर अ Fe2+ and SO4. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, रिॲक्शन नंबर 4 मध्ये जे काय सोडियम कार्बोनेट आहे ते रिॲक्ट कोणासोबत होणार आहे, फेरस सल्फेट सोबत रिॲक्ट होणार आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस ते दोघं रिॲक्ट होतात त्यावेळेस इफरवसन शो होतो. सो बबल आपल्याला फॉर्म होताना दिसतात. सो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो त्या रिॲक्शन मध्ये, त्यामुळे ते इफरवसन्स शो करतो. सो फर्स्टली sodium carbonate react with the ferrous sulfate and gives FeCO3 means a ferrous carbonate, and this ferrous carbonate further react with the water and gives FeOH twice, that is a ferrous hydroxide. Next I have storage. In that, store in airtight container to prevent decomposition, to retard the oxidation and thus stabilize the preparation containing a ferrous. स्टोरेज कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही आयनचे जे कंपाऊंड आहेत किंवा फेरस सल्फेट आहे ते कसं स्टोअर केलं पाहिजे, एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर केलं पाहिजे टू प्रिव्हेंट डिकॉम्पोजिशन. आपण आत्ताच्या रिॲक्शन मध्ये पण बघितलं ते काय करते, आयदर ऑक्सिडाइज करते और रिडक्शन प्रॉपर्टी ते शो करते, डिकॉम्पोजिशन प्रॉपर्टी शो करते जर एअर सोबत एक्सपोज झालं तर. आणि ग्रीनिश क्रिस्टल जे काय आहेत त्याचे ते ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे त्याची केमिकल स्टॅबिलिटी तिथे काय होती, केमिकल स्टॅबिलिटी कमी होती, त्यामुळे ते स्वतःच कन्व्हर्जन करते, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन ते शो करते. सो आपल्याला स्टोअर करताना पण हे आयनचे कंपाऊंड कसे स्टोअर करायचे आहेत, एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करायचे आहेत. नेक्स्ट आहे uses. So see that uses. First use, it is one of the most widely used salt used as a hematinics. हे जे फेरस सल्फेट आहे ते हेमॅटेनिक्स म्हणून ऍक्ट करतं. सो हेमॅटेनिक्स म्हणजे काय स्टुडंट, everyone is present? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. हेमॅटेनिक्स आता आपण वर्ड हा डिस्कस केलेला आहे. हेमॅटेनिक्स मीन्स रक्तवाहिनी संबंधित. Drugs that is used to increase HB count. ओके, हे जे हेमॅटेनिक्स आहे, these are the substance which helps in the production of a formation of a blood or production of a blood. जे आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे ते ब्लड फॉर्मेशन करण्यामध्ये जे सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स आपल्याला हेल्प करतात त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, हेमॅटेनिक्स. सो इट इज वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड साल्ट. जे फेरस सल्फेट आहे ते वाइडली यूज केलं जातं कारण ॲनिमिया किंवा बोन मॅरो डिप्रेशन हे जे कंडिशन आहे त्या कंडिशन कशामुळे अराईज होत आहेत, ते आपल्या बॉडीला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही, ऑक्सिजन सप्लाय होत नाही म्हणून. त्यामुळं ह्याच्यावरती ट्रीटमेंट करताना आपल्याला कसे केमिकल कंपाऊंड यूज करावे लागणार आहेत की जे आता ब्लड प्रॉपरली तयार करतील आणि प्रॉपरली त्यांचं सर्क्युलेशन होईल, म्हणजे डिस्ट्रीब्युशन. दॅट्स वाय हेमॅटेनिक्स आर द सबस्टन्स विच हेल्प्स इन प्रॉपर ब्लड फॉर्मेशन. जे ब्लड फॉर्मेशन आहे ते करण्यासाठी हेमॅटेनिक्स हे सबस्टन्स आपण यूज करतो. मग त्यामधला फेरस सल्फेट जो आहे तो वाइडली यूज केला जातो. So it is used in anemia caused due to iron deficiency
It is usually used in the form of a tablet preparation with the dried ferrous sulfate. हे जे आहे अॅनिमियाच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करताना टॅबलेट तिथे दिली जाते विथ द ड्रायड फेरस सल्फेट. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल प्रिपरेशन. इन दॅट ferrous sulfate tablet USP, so ferrous sulfate syrup NF, dried ferrous sulfate IP, ferrous sulfate tablet IP. हे आपल्याला प्रिपरेशन बघायला मिळतात फेरस सल्फेटचे. फार्मास्युटिकल हे प्रिपरेशन आहे. टॅबलेट फॉर्म मध्ये सिरप फॉर्म मध्ये हे बघायला मिळतं. नेक्स्ट आहे मार्केटेड प्रिपरेशन. मार्केटेड प्रिपरेशन मध्ये फिसॉल हे त्याचं आहे मार्केटेड प्रिपरेशन. नेक्स्ट आहे फेरस फ्युमॅरेट. So in that ferrous fumarate chemical formula is C4H2FeO4. C4H2FeO4 is a chemical formula and molecular weight is 169.9. This is the molecular weight of that compound. Next is a ferrous fumarate USP occurs as a reddish orange to red brown odorless. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्टली काय सांगितलेलं आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी सांगितलेलं आहे. हे जे फेरस फ्युमॅरेट आहे ते कसं आपल्याला दिसतं, कसं ऑब्झर्व होतं, त्याचा कलर कसा आहे रेडिश ऑरेंज किंवा रेडिश रेड ब्राऊन हे त्याचा कलर आहे. रेड ब्राऊन आणि त्याचा ऑर्डर कसा आहे ऑर्डरलेस आहे तो. So powder which may contain soft lump that produce a yellow streak when crushed. It is a slightly soluble in water, very slightly soluble in alcohol and soluble in alcohol. So ह्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय काय येणार आहे त्याचा कलर कसा आहे रेडिश ऑरेंज, रेड ब्राऊन और रेड अँड इट्स ऑर्डर कसा आहे ऑर्डरलेस. आणि ह्याच्यामध्ये अपीअरन्स कसा आहे त्याचा आपल्याला पावडर फॉर्म मध्ये दिसतं. सॉफ्ट लंप मीन्स काय असणार आहे स्मॉल छोट्या छोट्या गुठळ्या टाइप मध्ये त्याची पावडर आपल्याला दिसते. सो प्रॉपर ग्रॅन्युल्स पण नसतात, ड्रायड ग्रॅन्युल नसतात, बट पावडर फॉर्म मध्ये ते आपल्याला दिसतं. आणि तीच पावडर जर तुम्ही क्रश केली मॉटर पिसल घेऊन क्रश केली तर त्याच्यामध्ये आपल्याला स्लाइटली येलो कलर मध्ये कन्वर्ट होताना दिसतं. फेंट येलो कलर तिथं दिसतो आफ्टर क्रशिंग. सो ह्याची सोल्युबिलिटी सांगितलेली आहे. सोल्युबिलिटी मध्ये काय सोल्युबल इन वॉटर म्हणजे ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होते आणि इनऑर्गॅनिक जे सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये पार्शली सोल्युबल होते. सो स्लाइटली सोल्युबल इथं प्रॉपर्टी शो करते. नेक्स्ट आहे फेरस फ्युमॅरेट. फेरस फ्युमॅरेट USP dissolve in a dilute hydrochloric acid with the precipitation of a fumaric acid. ज्यावेळेस आपण ऍसिड मध्ये त्याला डिझॉल्व्ह करतो सो सोल्युबिलिटी पार्शली ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होते. त्यामुळे जर आपण ऍसिड मध्ये सोल्युबल केलं तर आपल्याला प्रेसिपिटेट दिसायला लागतो. सो त्याचं कन्व्हर्जन आहे फेरस फ्युमॅरेटचं कन्व्हर्जन आपल्याला फ्युमॅरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होताना दिसतं. सो बिलो देर इज अ रिएक्शन FeC2H2CO2 twice react with, that is a ferrous fumarate react with the HCl. It gives CH2 CO2H twice and as a byproduct Fe2 plus and twice CF. ह्या ह्याचं कन्वर्जन आपल्याला फ्युमॅरिक ऍसिड मध्ये होताना दिसतं. नेक्स्ट आहे स्टोरेज. सो स्टोरेज इन दॅट इट इज अ प्रिझर्व्ड इन अ वेल क्लोज्ड कंटेनर. हे जे पण फेरस रिलेटेडचे जेवढे पण कंपाऊंड आहेत ऑफिशियल कंपाऊंड ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या कंपाऊंडला एअर टाईट म्हणजे आपल्याला ठेवायचं आहे कारण ते लगेच ऑक्सिडाइज होतात आणि स्वतःला डिकम्पोज करतात किंवा ऑक्सिडाइज करतात. सो दॅट्स वाय वी हॅव टू स्टोर्ड इन अ क्लोजली टाईट कंटेनर. uses मध्ये फर्स्ट इट इज used as a hematonic other iron salt. हिमॅटॉनिक म्हणून ह्याचा यूज आहे फेरस फ्युमॅरेट. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल प्रिपरेशन इन दॅट फेरस फ्युमॅरेट टॅबलेट USP, फेरस फ्युमॅरेट टॅबलेट IP,
आपल्याला हे फार्मास्युटिकल प्रिपरेशन बघायला मिळतात. मार्केट प्रिपरेशन मध्ये आपल्याला मार्केटेड नेम आहेत ऍक्च्युली हे टेंडेम, फेरस, सिक्वेल, फेरियॉन टॅबलेट, फेरोसाइट, फेरोमॅक्स टॅबलेट 200 mg हे सगळे काय आहेत मार्केटेड तिथं नेम आहेत ह्याचे. नेक्स्ट आहे ferric ammonium citrate. So ferric ammonium citrate, this is the third compound in the list of official iron compound मधला. पहिले वरचे दोन कंपाऊंड समजलेत सगळ्यांना. फर्स्ट टू मॅम USP means USP IP तुम्हाला सुटिक्स मध्ये नाही का झालेलं? झाले Still you are asking, so read that chapter please. We don't have a time to explain that all things. Next आहे ferric ammonium citrate. So in that it have a synonym. हे जे ferric ammonium citrate आहे ह्याचा केमिकल फॉर्म्युला. सो केमिकल फॉर्म्युला इज अ C6H8FeNO7. This is the chemical formula. Molecular weight 261.98. It is its molecular weight. Next it have a synonym. So synonym in that first synonym is a iron ammonium citrate and ammonium ferric citrate, and third is a ammonium iron citrate. These are the its a synonym. So the ammonium iron third citrate हे जे आहे ते आपल्याला दोन फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्याचे साल्ट आहे ऍक्च्युली हे फेरिक अमोनियम सिट्रेटचे साल्ट मध्ये दोन साल्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ब्राऊन साल्ट आणि ग्रीन साल्ट या फॉर्म मध्ये आपल्याला ते ऑब्झर्व होतं. सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी मध्ये ब्राऊन साल्टचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ब्राऊन साल्ट हा जो फॉर्म आहे त्याचा तो कसा आहे, थिन आहे, ट्रान्सपरंट ब्राऊन आहे, रेडिश ब्राऊन और गार्नेट. सो गार्नेट हे काय आहे, हे सिलिकेटेड group of silicated minerals that have been used since the Bronze Ages as a gemstone and abrasive. So थोडक्यात गार्नेट म्हणजे काय आहे, आपल्याला स्टोन कसा असतो, स्टोन बघितलेला आहे तुम्ही सगळ्यांनी. स्टोनचा एक स्पेसिफिक कलर असतो त्या स्टोनला, इच अँड एव्हरी स्टोनला, आणि ते अब्रेसिव्ह इन नेचर असतात, मीन्स ठिसूळ असतात. सो लाईकवाईज आपल्याला ब्राऊन साल्ट पण कसा दिसतो, ब्राऊन साल्ट हा आपल्या नॉर्मल साल्ट सारखा दिसतो, बट त्याचे जे क्रिस्टल्स आहेत ते आपल्याला खूप अब्रेसिव्ह प्रॉपर्टी देतात. तर त्या होल टर्मिनॉलॉजीला इथं गार्नेट म्हणलेलं आहे. सो ब्राऊन साल्ट इज अ थिन ट्रान्सपरंट ब्राऊन रेडिश ब्राऊन और गार्नेट प्रॉपर्टी शो करतो. सो रेड स्कल्स और ग्रॅन्युल्स और ब्राउनिश येलो पावडर ऑर्डरलेस और हॅज अ स्लाइट अमोन्शियल ऑर्डर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की जे पण त्याचे फिजिकल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पावडर जी आहे, पावडर फॉर्म मध्ये जर त्याला कन्वर्ट केलं, म्हणजे क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे पण ते जर परत पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर ब्राउनिश येलो कलरची पावडर दिसती. त्यातनं ऑर्डरलेस आहे आणि सम साल्ट हॅव अ स्लाइटली अमोन्शियल, म्हणजे अमोनियम प्रेझेंट असल्यामुळे अमोनियाचेच त्याचा स्लाइटली आपल्याला ऑर्डर तिथं ऑब्झर्व होतात किंवा जाणवतात. नेक्स्ट आहे ग्रीन साल्ट. सेकंड त्यातला साल्ट थिन ट्रान्सपरंट ग्रीन स्काल ग्रॅन्युल्स पावडर और ट्रान्सपरंट ग्रीन. आपल्याला हा जो ग्रीन साल्ट आहे तो थिन ट्रान्सपरंट ग्रीन स्काल मध्ये दिसतो. ग्रॅन्युल्स पण आहेत त्याचे आणि पावडर फॉर्म मध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. तर ते पावडर आणि ग्रॅन्युल दोघांचाही कलर कसा आहे, ग्रीन आहे. सो क्रिस्टल्स अँड ऑर्डरलेस, हा पण ऑर्डरलेस आहे, क्रिस्टल फॉर्म ग्रॅन्युल अँड पावडर. त्यानंतर स्टोर ऍट अ रूम टेम्परेचर. आता ह्याला जे स्टोर करायचं आहे ते रूम टेम्परेचरला स्टोर करावं लागेल. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो इन दॅट फर्स्ट इज अ न्यूट्रिएंट डायटरी सप्लिमेंट. यूज मधून आपण न्यूट्रिशन म्हणून यूज करू शकतो. डायटरी सप्लिमेंट मध्ये आपण ब्राऊन साल्टचा यूज करतो ऍज अ न्यूट्रिएंट
and dietary supplement anti-cracking. सो अँटी क्रॅकिंग ही जी प्रॉपर्टी आहे ते तुम्ही सस्पेन्शन म्हणजे सुटिक्स जर तुम्ही लर्न केलं तर सुटिक्स मध्ये आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन करताना डोसेज फॉर्म मध्ये सस्पेन्शन आणि इमल्शन प्रिपेअर करतो. मग ते प्रिपेअर करताना जर तुम्ही जर ते बघितलं तर ते सस्पेन्शन इमल्शन क्रॅक होतात. मग ते क्रॅक होऊ नये म्हणून जे एजंट यूज केले जातात त्या एजंटला काय म्हणतो आपण अँटी केकिंग किंवा अँटी क्रॅकिंग एजंट. सो इथं अँटी केकिंग आणि अँटी क्रॅकिंग एजंट म्हणून पण आपल्याला ह्या सबस्टन्सचा यूज होताना दिसतो. म्हणजे स्लाइटली हे प्रॉपर्टी दाखवतात. केकिंग म्हणजे काय की असं जास्त थिक प्रेसिपिटेट की जे डिझॉल्व ही फास्टली होत नाही. असं घट्ट प्रेसिपिटेट हे फॉर्म करतात. म्हणजे अदर जर आयन्स किंवा अदर मेटल ह्या कंपाऊंड सोबत जर रिॲक्ट झाले तर ते काय करणार आहेत अल्टिमेटली प्रेसिपिटेट फॉर्म करणार. आणि ते प्रेसिपिटेट कसं असतं थिक इन नेचर असतं. त्यामुळे इथं अँटी केकिंग अशी प्रॉपर्टी हे शो करतात. त्याच्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट आहे pharmaceutical formulation in that suspension and syrup capsules ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. सो डोसेज फॉर्म मेन्शन केलेले आहेत की हे जे अमोनिया आहे फेरिक अमोनियम सायट्रेट ह्याचं आपल्याला सस्पेन्शन मध्ये बघायला मिळतं. सिरप आणि कॅप्सूल ह्या फॉर्म मध्ये आपल्याला डोसेज फॉर्म मध्ये बघायला मिळतं. नेक्स्ट आहे मार्केटेड प्रिपरेशन इन दॅट पॉन्स सस्पेन्शन इन ते विटल सिरप डेक्झोरेज सॉफ्ट जेल कॅप्सूल. सो मार्केट मध्ये ह्या नेमने आपल्याला हे सस्पेन्शन किंवा सिरप आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट आहे फेरस ascorbate. Next compound is a ferrous ascorbate. In that it have a chemical formula त्याचा काय आहे C12H14FeO12 हे त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. सो इथे FeO18 दिलेला आहे बट इट्स अ केमिकल फॉर्म्युला इज C12H40 and FeO12 हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. आफ्टर दॅट मॉलिक्युलर वेट इथं 581.90 हे त्याचं काय आहे मॉलिक्युलर वेट. नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टी. सो सिनोनेम मध्ये फेरस ascorbate आयन सेकंड यल ascorbate and इसॉन हे त्याचे सिनोनेम आहे. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये फेरस ascorbate इज अ न्यूट्रिएंट सप्लिमेंट ब्ल्यू वायोलेट इन क्रिस्टलाइन सॉलिड. फेरस सल्फेट कसा आहे न्यूट्रिएंट सप्लिमेंट म्हणून आपण यूज करतोय त्यामुळे त्याला कलर कसा आहे ब्ल्यू वायोलेट इन क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला शो करतो. ब्ल्यू वायोलेट कलर आहे त्याचा. ऑर्डर मेन्शन नाही. ऑर्डर मे बी ऑर्डरलेसच आहे. आणि जर नेक्स्ट ह्याचा फॉर्म कसा आहे पावडर किंवा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपल्याला हे शो होतं. नेक्स्ट आहे स्टोरेज कंडिशन. इट शुड बी केप्ट ॲट अ रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर वरती त्याला स्टोर करायचं आहे. युजेस फेरस ascorbate is used in the treatment of iron deficiency anemia and anemia due to chronic kidney diseases. जे पण फेरस ascorbate आहे हे आपण अॅनिमियाच्या डिफिशियन्सी मध्ये आपण यूज करतो आणि जे काही क्रोनिक किडनी डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये यूज करतो त्याच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतो. सो फेरस ascorbate इज अ कॉम्बिनेशन ऑफ आयर्न अँड विटॅमिन सी. हे जे फेरस ascorbate आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा आयर्न आणि विटॅमिन सी चं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. सो आयर्न वर्क बाय रिप्लेनिशिंग द आयर्न स्टोर्स इन युअर बॉडी अँड करेक्ट आयर्न डिफिशियन्सी इन अॅनिमिया कंडिशन. हे जे आयर्न आहे हे जे फेरस आहे ते कसं रिॲक्ट करतं आपल्या बॉडी सोबत मध्ये काय वर्क करतंय तर जे काय आपल्या बॉडीमध्ये आयन्स आहेत ते आयर्नची कमी भरून काढतं. ऑल्सो रिप्लेनिशिंग म्हणजे रिप्लेसमेंट करतं. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला अॅनिमिया हे डिसऑर्डर होतात त्याच्या ट्रीटमेंट मध्ये हे यूज केलं जातं ॲज अ हिमॅटेनिक. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. इन दॅट टॅबलेट फॉर्म मध्ये आपल्याला फेरस ascorbate बघायला मिळतं. मार्केटेड प्रिपरेशन मध्ये फेरोजिन XT हे त्याचं मार्केटेड प्रिपरेशन आहे. नेक्स्ट आहे लास्ट कंपाऊंड दॅट इज अ कार्बोनाइल आयन. So carbonyl ion in that carbonyl ion is prepared by a chemical decomposition of a purified iron
pentacarbonyl. So nitrogen, oxygen and carbon may be present as an impurity. हे कार्बोनाइल जे आहे ते कार्बोनाइल आयन इज प्रिपेअर्ड बाय केमिकल डिकॉम्पोजिशन. ह्याला स्वतःला कार्बोनाइल आयनला प्रिपेअर करताना केमिकल डिकॉम्पोजिशन करावं लागतं विथ प्युरिफाईड आयन इन पेंटाकार्बोनिल. ह्याची केमिकल रिॲक्शन इथं शो नाही केलेली, बट जे पण पेंटा व्हॅलंट फॉर्म मध्ये जे कार्बोनाइल आहेत त्यांची रिॲक्शन आपण प्युअर आयन सोबत करतोय आणि आपल्याला अल्टिमेट काय फॉर्म होताना दिसतंय, कार्बोनाइल आयन हे फॉर्म होताना दिसतंय. नेक्स्ट आहे नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन मे बी प्रेझेंट ॲज अ इम्प्युरिटी. पण ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन ह्यांची रिॲक्शन तिथं ॲज अ इम्प्युअर सबस्टन्स म्हणून प्रेझेंट असताना दिसत आहेत. नेक्स्ट इट्स अ formula Fe, chemical formula is a FeCO5, molecular weight 195.9. Next आहे physical property. Carbonyl ion powder is a grayish to black free flowing powder. कलर कसा आहे, कार्बोनाइल आयन जे आहे त्याचा कलर आपल्याला ग्रेनिश टू ब्लॅक हा कलर दिसतो. पावडर फॉर्म मध्ये आहे ते. सो कलेक्टेड ॲज अ spherical microparticles. So it is insoluble in water and organic solvent. Insoluble आहेत वॉटर आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट दोन्ही मध्ये सुद्धा. सो जर असे सबस्टन्स असतील तर त्यांना आपण ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह करतो, जे इनसोल्युबल प्रॉपर्टी दाखवतात ऑर्गॅनिक किंवा ॲक्वियस सॉल्व्हंट मध्ये. अशा सबस्टन्सला ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह स्लाइटली कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेऊन त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केले जाते. नेक्स्ट आहे uses. Carbonyl ion is an ion replacement product and it is used to treat or prevent iron. Next is a deficiency and iron deficiency anemia. त्याच्यामध्ये uses मध्ये काय सांगितलेलं आहे की अॅनिमियाच्या कंडिशन मध्ये ट्रीटमेंट मध्ये आपण यूज करतो. सो त्यामधला जो आयन आहे तो आयन आपल्याला काय करतो, जे आपल्या बॉडीमध्ये डिफेक्टिव्ह आयन्स होते किंवा प्रॉपर त्याचा आयनचा आपल्याला सप्लाय होत नव्हता, ते आता सप्लाय करायचं काम कोण करतंय, हे कार्बोनाइल कंपाऊंड करतायत. कार्बोनाइल आयन कंपाऊंड आणि इट इज अ इन्क्रीजेस ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. जर आपल्या बॉडीमध्ये आयनची लेवल परत नॉर्मल झाली तर काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर ब्लड सप्लाय स्टार्ट होईल एव्हरी टिश्यू आणि सेलला. ऑल्सो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी पण वाढेल. सो करेक्टिंग द अॅनिमिया. अॅनिमिया ह्या डिसीजला डिसऑर्डरला करेक्ट करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट मध्ये आपण कार्बोनाइल आयन हे कंपाऊंड वापरतो, यूज करतो. नेक्स्ट इज इट्स अ फार्मास्युटिकल प्रिपरेशन इन दॅट टॅबलेट पावडर. आपल्याला हे जे कार्बोनाइल आयन आहे ते टॅबलेट किंवा पावडर फॉर्म मध्ये आपल्याला ऑब्झर्व होते. मार्केटेड प्रिपरेशन मध्ये ॲडेकॉप, CF, फेसॉल, कायनेडेक्स, आयकेअर C, आयकेअर पेडिट्रॅक्स आणि आयर्को अफ्रोज टॅबलेट हे असे व्हेरियस मार्केटेड त्याचे नेम आहेत की ज्याच्या अंडर आपल्याला हे प्रिपेअर होताना दिसत. म्हणजे कंपनी नेम आहेत. मार्केटेड प्रिपरेशन म्हणजे काय, ते कंपनीची नावं दिलेली आहेत की कोणती कंपनी आहे जे कार्बोनाइल आयन हे अशा रिलेटेड कंपाऊंड टॅबलेट असतील किंवा पावडर असतील ते प्रिपेअर करतात. So this is our first bit from chapter number 3. So chapter number 3 मध्ये आपल्याला व्हेरियस बीट इन्क्लूड झालेले दिसतात. सो त्यामधला पहिला जो बीट होता, बीट A, हिमॅटेनिक्स, हे आपण कव्हर केलेला आहे. सो हिमॅटेनिक्स मध्ये आपल्याला आयन हा त्या हिमॅटेनिक्स म्हणजे काय, ह्या वर्डचं मिनिंग काय की असे केमिकल सबस्टन्स की जे ब्लडचं फॉर्मेशन करतात आणि ऑक्सिजनचा प्रॉपर सप्लाय करतात बॉडीमध्ये, अशा सबस्टन्सला काय म्हणतोय आपण, हिमॅटेनिक्स. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये आयन जो आहे तो आयनचा इथं रोल, त्याचे फंक्शन मेन्शन केलेले आहेत की आयनची जर डिफिशियन्सी झाली तर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये अॅनिमिया होतो. अॅनिमियामध्ये आपल्या बॉडीमध्ये ब्लड पण फॉर्म प्रॉपरली होत नाही आणि ऑक्सिजनचा सप्लायही जात नाही. मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला जे सबस्टन्स हवे आहेत ते कोणते सबस्टन्स हवे आहेत, हिमॅटेनिक्स हे सबस्टन्स हवे. तर हे हिमॅटेनिक्स कोण आहेत, सो त्याचे आपल्याला 5 आयनचे ऑफिशियल कंपाऊंड बघायला मिळतात की हे 5 आयनचे ऑफिशियल कंपाऊंड आपण या अॅनिमिया किंवा बोन मॅरो डिप्रेशन अशा कंडिशन मध्ये
यूज करू शकतो. तर सो फर्स्ट काय आहे फेरस सल्फेट, सेकंड आहे फेरस फ्युमॅरेट, थर्ड आहे फेरिक अमोनियम सिट्रेट, नेक्स्ट आहे फेरस अस्कॉर्बेट आणि फिफ्थ आहे कार्बोनाइल आयन. हे सगळे आपण ऑफिशियल कंपाऊंड आहेत हे की जे यूज करू शकतो. सस्पेन्शन फॉर्म मध्ये असतील टॅबलेट किंवा कॅप्सूल पावडर या फॉर्म मध्ये ते आपल्याला बघायला मिळतात इन द मार्केट. हिअर वी complete bit first, that is hematinics.